खूपदा असं होतं ना, आपण खूप काही गोष्टी प्लॅन करतो आणि वेळेवर कधीच ते घडत नाही. तसंच झालं आहे. खरं तर आज आहे राजेचा बड्डे आणि त्यांच्यासाठी खूप गोष्टी मी प्लॅन केल्या होत्या. खूप सरप्राईज प्लॅन केले होते. पण आदल्याच दिवशी रात्री माझा मुलगा गाडीवरून पडला. टचवूड त्याला काही लागलं वगैरे नाही, जास्त काही नाही. पण तो पडल्यामुळं ना आमचा सगळा मूडच हे झाला. म्हणजे त्यामुळं जे ठरवलं ते काहीच नाही करता आलं. आणि त्यांना मला केक आणायचा होता. केक पण मला आणायला माझ्या एका मैत्रिणीला मी सांगितलेलं. पण त्यांना ते लक्षात आलं की अश्विनीनं सांगितलं, तर ते स्वतःच बरं घेऊन आले आणि खूप सुंदर केक घेऊन आले. आणि आता वाजले साधारण 12, रात्रीचे 12 वाजलेत आणि आदल्या दिवशीच आम्ही केक कट करायचा म्हणून तो केक आणायला गेलो होतो. आणि छान मिळाला केक, मस्त केक होता, छान खाल्ला सगळ्यांनी, छान सेलिब्रेशन केलं सगळ्यांनी. आम्ही त्यांना विश केलं. शेजारच्या त्या माझ्या काही फ्रेंड्स आहेत, त्यांच्या फ्रेंड्स आहेत, त्या आल्या आणि आम्ही असं घरात छान केकचं सेलिब्रेशन केलं. सम्यकला हा केक अजिबात नाही आवडला, कारण त्याला असे चॉकलेटचे वगैरे केक आवडतात. हे बघा दोघे किती छान मस्ती करतात. आणि छान सेलिब्रेशन झालं. म्हणजे पप्पा पण आणायचे आले होते आणि खूप खूप ठरवलं होतं मी काय करणार, असं सगळं झालं. तर आम्ही झोपणेपर्यंत वगैरे 12-1 वाजले आणि सकाळी आता 7-8 वाजता बघा हा पप्पांबरोबर खेळतो. आणि मग म्हटलं यांचं औक्षण करून घेऊया, म्हणून मग औक्षण करून घेतलं. घरातच मीच होते फक्त आणि म्हटलं औक्षण करू आणि मग दिवसभराचं ठरवू. पण आज दिवसभरात त्यांना इतकं त्यांचे प्लॅन्स होते, काही गोष्टी काम होतं ऑफिसचं वगैरे, त्यामुळे आम्हाला कुठं बाहेर नाही जाता आलं. आणि मग संध्याकाळी त्यांचे एक मित्र आहे तिथे चारकोपला राहतात, ते बोलले चला तुझं बड्डेचं आपण पार्टी करूया करून. आमच्या इथे जवळ एक हॉटेल आहे, छान आहे, तिकडे तिथलं फूड छान असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे सिटिंग एरिया चांगला आहे त्यांचा. म्हणजे लहान मुलं आम्ही घेऊन जातो ना, तेव्हा जरा बसायला स्पेशियस आहे, असे सोफा वगैरे असल्यामुळे ना मुलं छान खेळतात. हा बघा लाडू गेल्यापासून त्याने घेतला होता, हा लॉलीपॉप येईपर्यंत त्याच्या हातात होता आणि त्यानं खाल्ला. आणि त्यांनी त्या भाऊजीने पण केक आणला होता छान. मग आम्ही परत घरी आलो, छान केक कट केला आणि तिकडे जेवताच आमची म्हणजे हॉटेलमध्येच लाईट गेली. मग आम्ही अर्धं जेवण तर घरी घेऊन आलो, तिकडे जेवलो, केक कट केला आणि असं छान प्रकारे यांचा बड्डे सेलिब्रेट झाला. मला काय गिफ्ट नाही देता आलं, पण देईन. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो बघा आणि मला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ही त्यांच्या मित्रांची 2 मुलं आहेत, एक त्यांच्या बहिणीची मुलगी आहे आणि आमची 2 मुलं. अशी मज्जा केली.